वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार येवला शहरात शिंदे सेनेच्या नवीन संपर्क कार्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे. नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. युवा नेते कुणाल दाराडे यांनी ही माहिती देताना सांगितले की शासकीय कामासाठी नागरिकांना होणारा त्रास कमी करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हा या कार्यालयाचा प्रमुख उद्देश आहे. शासकीय कामांसाठी येवल्यातील नागरिकांनी यासाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. येवला येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार येवला लासलगाव मतदारसंघातील तमाम जनतेच्या सेवेसाठी येवला येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेचे जे काही प्रश्न असतील ते प्रामाणिकपणे सोडवण्याची जबाबदारी ही आमच्या सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांवर आलेली आहे. माझ्या समाविष्ट येवला तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय पांडुरंग भाऊ शेळके, या येवल्या शहराचे शहर प्रमुख आदरणीय विशाल भाऊ परदेशी, त्याचप्रमाणे उपशहर प्रमुख आदरणीय विजयजी मोरे, आम्ही सर्वजण या ठिकाणी रोज या कार्यालयामध्ये बसून जनतेची सेवा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. कारण शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. जनसेवा हीच ईश्वर सेवा, हा धागा पकडून आम्ही या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. रोज तालुका प्रमुख या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी हजर असतील, शहर प्रमुख असतील. दर सोमवारी, आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी 11 वाजेपासून 2 वाजेपर्यंत मी देखील त्या ठिकाणी कार्यालयामध्ये उपलब्ध राहणार आहे. आणि जनतेचे काही ज्या अडीअडचणी असतील, ज्याला शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचं काम हे प्रामुख्याने माझ्या माध्यमातून मी करणार आहे. मग प्रांत कार्यालयाच्या संदर्भात असेल, तहसील कार्यालयाच्या संदर्भात असेल, नगरपालिकेच्या संदर्भात असेल, बीडीओ पंचायत समिती बीडीओच्या संदर्भात असेल, या सर्व डिपार्टमेंटला, प्रशासनाला च्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची कामं आम्ही करून देणार आहोत. कारण आम्ही या मतदारसंघामध्ये दौरा केल्यानंतर लोकांच्या अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणींना लोकांना न्याय मिळत नाहीये आणि तो न्याय मिळवून देण्याचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे, त्याचप्रमाणे माजी आमदार नरेंद्रजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यालय या ठिकाणी सक्रिय झालेलं आहे आणि भविष्यामध्ये आम्ही जनतेची कामं या माध्यमातून करणार आहोत. केंद्र शासन, राज्य शासन आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या एकूण सगळ्या स्कीमा जर बघितल्या तर जवळपास 76 स्कीमा आहेत आणि अनेक लोक या स्कीमांपासून वंचित आहेत. या 76 स्कीमा, या सर्व स्कीमांचा लाभ या ठिकाणी येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेला मिळाला पाहिजे. मग अगदी लहान बालकं असो, किशोरवयीन मुलं असो, ज्येष्ठ नागरिक असो, माझ्या विधवा बहिणी असो, एकल महिला असो, अशा सर्व क्षेत्रातील सर्व समुदायाला, प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला त्या ठिकाणी न्याय मिळावा याच्यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. आणि मला खात्री आहे की इथे आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल. जनतेचे अतिशय छोटे छोटे प्रश्न आहे. कोणाला रेशन कार्डची अडचण आहे, कोणाला नाव कमी करायचंय, कोणाला नाव टाकायचंय, आधार कार्डचा विषय, अलीकडे गाजणारा जो SIR चा जो विषय, त्याच्यामध्ये पण लोकांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतंय.
तर SIR साठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मदत करणार आहोत. या सगळ्या बाबींमध्ये आम्ही मदत करणार आहोत. दर सोमवारी या ठिकाणी जनता दरबार होत जाईल आणि जनतेचे प्रश्न सगळे समजून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे प्रत्येक 15 दिवसाने या ठिकाणी जनता दरबार घेत जाणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते देखील प्रशासनाला बरोबर घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि ही ऍक्च्युली सुरुवात तर खऱ्या अर्थाने नरेंद्र भाऊने 1992लाच केली होती. म्हणजे तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल की नरेंद्र भाऊ ज्यावेळेस जनता दरबार भरवत होते, अगदी आपल्या पारेगाव रोडला भाऊंचं ऑफिस होतं डॉक्टर सोनवणे सरांच्या समोर, आणि मी लहान असताना मी बघत होतो शेकडोनी लोक त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी घेऊन येत होते आणि नरेंद्र भाऊ त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करत होते. त्याच धर्तीवरती त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे आणि मी स्वतः कुणाल दराडे आणि आमची सगळी शिवसेनेची टीम या ठिकाणी काम करू आणि या तालुक्यातील तमाम जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू.